सगळ्यात पहिले मूर्ती आल्या, मग नुसतीच कशी ठेवायची, मग त्याच्याभोवती स्ट्रक्चर उभारू की त्याला पण घर पाहिजे ना. मग त्याला देवालय की देवाचं घर, ती नुसतीच झाडाच्या पारावर न ठेवता त्याच्याभोवती काहीतरी स्ट्रक्चर बांधलं पाहिजे. आता कुठलाही पंथ तयार होतो तेव्हा प्रत्येकाला पंथ वाढवायचा असतो. माझे फॉलोअर वाढले पाहिजेत, मग फॉलोअर कसे वाढवणार, तर गोष्टी रचा. मग पुराणं रचली गेली की शिव विष्णू आणि ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ कसा. मग कोणाशी युद्ध झालं आणि देवतांना हरवायला जमत नसेल तर सगळे शंकराकडेच कसे जातात. नमस्कार मित्रांनो, आपलं पॉडमंच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण अनेक मंदिरामध्ये जातो, दर्शन घेतो, तिथल्या पवित्र ऊर्जेचा देखील अनुभव घेतो. पण ॲक्च्युअलमध्ये हे मंदिरं कसे पाहावेत किंवा ते कोणत्या शैलीचे असतात, तिथं अनुभव कसा घ्यावा, याविषयी आज आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आजच्या या एपिसोडमध्ये मंदिर या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करायला उपस्थित आहेत CA शंतनू परांजपे सर. नमस्कार सर. शंतनू सरांचं स्कूल ऑफ इंडियन हिस्ट्री नावाची संस्था पुण्यामध्ये कार्यरत आहे, जी ऑनलाईन कोर्सेस आपल्या इतिहासासंदर्भात घेते. त्याच पद्धतीनं मंदिराच्या अभ्यासवर्ग देखील सर घेतात. तर आपण या विषयावरती आज सरांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. तुमचं पॉडमंच या आमच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, मला पहिला प्रश्न किंवा पहिल्यांदा असं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही बाय प्रोफेशन तर CA आहात, पण मग मंदिराचा अभ्यास किंवा या विषयाकडे तुमची रुची कशी काय? सर्वप्रथम धन्यवाद या एकंदर उपक्रमासाठी. आणि मंदिरांबद्दलची जी क्युरिओसिटी आहे लोकांमध्ये ती हल्ली वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच आज आपण इथे भेटलो आहे. व्यवसायाने जरी CA असलो तरी ॲक्च्युली थोडीशी बॅकस्टोरी सांगतो की 2018 डिसेंबरमध्ये आम्ही फिरस्ती महाराष्ट्राची नावाची एक संस्था सुरू केली. त्याच्या आधी 2017मध्ये एक पुस्तक प्रकाशित केलं होतं याच नावाने, की आपण सगळीकडे जे फिरत असतो आणि ते फिरताना गोष्टी बघत असतो. सुरुवातीला ट्रेकिंग करायचो, पण ट्रेकिंग करता करता असं वाटायला लागलं की अरे नुसतंच आपण फिरतोय, आपण किल्ला चढतोय, बघतोय आणि परत खाली उतरतोय, पण तिथला इतिहास काय हे जाणून न घेता आपण फिरत चाललोय. मग हळूहळू पुस्तकं आणून वाचायला सुरुवात केली आणि मग त्यातला अर्थ समजत गेला. मग पहिले पुस्तक प्रकाशित केलं. पुस्तक प्रकाशित केल्यानंतर एक संस्था चालू केली की आता जे आपण बघतोय तेच आपण लोकांना दाखवलं गेलं पाहिजे. मग ही डिसेंबर 18ला सुरुवात झाली आणि मग नंतर असं वाटायला लागलं की अरे फक्त महाराष्ट्रातलीच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचीही मंदिरं बघायला पाहिजेत आपण. आणि प्रत्येक मंदिरातल्या ज्या शैली आहेत, आता महाराष्ट्रातली मंदिरं असतील, उत्तर भारतातली असतील, दक्षिण भारतातली असतील, प्रत्येकाच्या शैली वेगळ्या आहेत. मग त्या शैली जशा जशा समजून घ्यायला सुरुवात केली तसं तसं ही मंदिरं नेमकी का बांधली गेली, याचं पर्पज नेमकं काय, आणि मग कला आणि अध्यात्म म्हणा किंवा फिलॉसॉफी या अँगलने आपण म्हणू, असा दोन्हीकडनं तो विचार चालू झाला. आणि त्यातनं जे समजलं ते म्हटलं आता की सारी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आपण. आणि म्हणून मग हे सगळे कोर्सेस स्ट्रक्चर्ड होत गेले आणि एक बिझनेस पण अर्थात तयार झाला. सो बिझनेस भाग वेगळा, परंतु लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत या जास्तीत जास्त पोहोचवणं, म्हणजे फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर भारतभरात सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, या उद्देशाने तो सगळा आता प्रवास चालू आहे. फिरस्ते नाव त्याच्यावरूनच, फिरतीवरून फिरस्ते? फिरतीवर नाही, सुरुवातीलाच पुस्तकाचं नाव काय ठेवायचं, तर आपल्याकडे कॉपीराईटचा एवढा इश्यू असतो की ऑलरेडी एवढी नावं आधीच्या लेखकांनी घेतलेली आहेत की नेमकं आता काय करायचं. म्हणून मग फिरणं म्हणून फिरस्ती आपला एक शब्द आहे आणि मग महाराष्ट्रात फिरतो म्हणून महाराष्ट्राची, असं ते सुरुवातीला पहिलं नाव पुस्तकाचं ठेवलं आणि त्याच नावाने संस्था स्थापन. हे मंदिर जे तुम्ही आता पाहता ते ॲज अ ट्रॅव्हलर तुम्ही एक्सप्लोअर करायला सुरुवात केली, पण मग मंदिराचा अभ्यास करण्याकडे तुम्ही जे गेलात तर मंदिरामध्ये पाहताना कशा दृष्टीनं पाहिलं जातं आपलं? करेक्ट. आता जेव्हा आम्ही फिरतो, नुसतं फिरताना काय होतं, आपल्याकडे पूर्णही वेळ नसतो की प्रत्येक ठिकाणी जाऊन तासनतास ते मंदिर 4-4 दिवस बघत असतो, कारण एका तासात मंदिर नाही बघून घेता येत. मग आता आम्ही पद्धत काय केली की आपल्याकडे आता सगळ्यांकडे चांगले कॅमेरे असतात की त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित एक तर डॉक्युमेंटेशन वाईज सगळ्यांचे फोटो काढायचे. दुसरी गोष्ट म्हणजे मंदिराचा कुठलाही जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणाच्या शैली या ठरलेल्या आहेत की महाराष्ट्रातली मंदिरं ही भूमी शैलीतली असतील, उत्तरेतली मंदिरं ही नागर शैलीतली असतील. त्या शैलींमध्ये फार काही आपल्याला फरक दिसत नाहीत. त्यामुळे एकदा तुमचा शैलींचा अभ्यास फिक्स झाला की प्रत्येक मंदिरात व्हेरिएशन्स जी असतात ही डिझायनिंग पॅटर्न्समधली व्हेरिएशन्स असतात. त्यामुळे एकदा तू मंदिरातली 10 मंदिरं बघितली महाराष्ट्रातली की इतर सगळी मंदिरं त्याच पॅटर्नमधली आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक मंदिराचा काही सेपरेट अभ्यास करायला लागतो अशातलाही प्रकार नाही की एकदा स्पेसिफिक शैली कळली की या शैलीमध्ये काय आहे तर मग ॲडिशनल अभ्यास कुठला लागतो की मग दुसऱ्या एका मंदिरात कुठल्या वेगळ्या मूर्ती दिसत आहेत का, कुठला शिलालेख वेगळा आहे का,
किंवा अजून थोडेफार डिझायनिंग पॅटर्न्स पण काय त्याच्यात बदलले. याच्यामध्ये वेगवेगळ्या भौगोलिक भागानुसार आपण म्हणतो, जसं तुम्ही म्हणले महाराष्ट्र, साऊथ इंडिया, याच्यामध्ये मुख्यतः काय फरक राहतो? आता भौगोलिक भागात सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे म्हणजे तिथे सापडणारा दगड. हां, कारण मंदिर बांधायला मटेरियल जे तुम्हाला लागतं, इट्स लाईक अ प्रोजेक्ट, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे. म्हणजे आपण आज जरी नमस्कार करायला जातोय तरी त्याच्या मागे खूप सारी यंत्रणा असते की एकदा कॉन्ट्रॅक्ट दिलं एखाद्या आर्किटेक्टला की तो काय बघतो, बाबा दगड कुठला आहे, मग महाराष्ट्रात दगड कुठला आहे तर बेसॉल्ट आपल्याकडे जास्त आहे. ओके. आता हम्पी बदामीला गेलं तर आपल्याकडे सँडस्टोन, ज्याला वालुकाश्म आपण म्हणतो, तो दगड जास्त दिसतो. बेलूर हळेबीडूची मंदिरं बघितली की सोपस्टोन आहे. आता हा थोडा मऊ असतो बेसॉल्टपेक्षा, म्हणजे कोरता येतो पण तेवढाच टणक सुद्धा असतो. मग राजस्थानमध्ये आपल्याला संगमरवर दिसतो. मग ओडिसामध्ये गेलं तर क्लोराईट नावाचा दगड आहे, खोंडालाईट नावाचा दगड आहे. सो सगळ्यात फरक दिसतो तो म्हणजे वापरल्या गेलेल्या मटेरियल्समध्ये. हा त्यातला एक पहिला भाग की मटेरियल ठरवायचं कुठलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शैली खूप बदलतात. जेव्हा वेगवेगळ्या मंदिरांच्या वेगवेगळ्या एरियामध्ये, जिओग्राफिकल एरियामध्ये आपण जातो तेव्हा प्रत्येक जिओग्राफिकल एरियाची एक वेगवेगळी शैली आहे. आता ओडिसामधली मंदिरं ही फक्त ओडिसामध्येच दिसतात, ती भारतभरात इतर कुठल्याही भागांमध्ये त्या शैलीत मंदिरात आपल्याला दिसत नाहीत. किंवा बंगालमध्ये जी मंदिरं आहेत ती फक्त बंगालमध्येच आढळतात. बेलूर हळेबीडूची मंदिरं आहेत ती फक्त होयसळांनी बांधलेली ती तेवढीच आहेत. महाराष्ट्रात भूमिज शैली ती महाराष्ट्र, माळवा, मध्य प्रदेश, राजस्थान एवढीच दिसतात. ती मंदिरं दक्षिणेत दिसणार नाहीत. त्यामुळे एकदा एकतर काय मटेरियल वापरलं हे फिक्स झालं, त्यानंतर शैली फिक्स झाल्या आणि मग कुठल्या कुठल्या राजसत्तांनी बांधली. मग राजसत्तांच्या नुसार सुद्धा ते बदलत जातं मूर्तींची कोरीव कामाची पद्धत. की प्रत्येक राजसत्तेने काही दुसऱ्याचं डायरेक्ट कॉपी नाही केलेलं. हां, त्यांनी अर्थात रेफरन्स जरूर घेतला, प्रभाव थोडासा, हां प्रभाव जरूर पडलेला असतो. कारण आधीच्या लोकांनी जे काम केलेलं असतं तेच शेवटी बघून आपण पुढे कॅरी करत असतो. परंतु मग त्याच्यात थोडीशी ॲडिशन प्रत्येक माणूस करण्याचा त्याच्यात प्रयत्न करत असतो. सो डायनेस्टी वाईज पण शैलींमध्ये फरक दिसतो. आता जे तुम्ही सांगितलं भौगोलिक परिस्थितीनुसार दगड वगैरे जो आपण Correct. मटेरियल थोडक्यात बदलतं. तिथून घेतलं जातं, पण त्या शैलीवर कुठल्या तरी त्या मानसिकतेचा प्रभाव लोकांचा राहतो का, किंवा त्यांच्या जीवनमानाचा परिणामामुळं वेगवेगळे प्रकार असू शकतात? नाही, आता हे शैलींचे जे प्रकार पडलेले आहेत ना, हे जीवनमानानुसार पडलेले नाही आहेत. एकतर आता आपण 4 शैली मी प्रमुख भारतातल्या सांगतो. आता आपल्या ग्रंथांमध्ये तर खूप शैलींची वर्णन आहेत, पण भारतात ज्या प्रमुख 4 दिसतात त्याच्यामधली नागर शैलीची उत्तर भारतात सुरुवात झाली गुप्त साम्राज्याच्या काळात. म्हणजे 5व्या शतकापासून सुरू झाली आणि 200-300 वर्ष गुप्त होते तिथपर्यंत टिकले आणि त्यानंतर पुढच्या राजाने ती एनहान्स केली. आपल्याकडे नेहमीच शैली सुरुवात होताना बेसिकपासून झाले आणि मग पुढच्या राजसत्तांनी ती एनहान्स केली, म्हणजे ती वाढवली, त्याच्यामध्ये ॲडिशन्स टाकले, त्याच्यातनं काही काढून नाही घेतलेलं. मग गुप्तांनी मंदिरं बांधायला लागल्यानंतर पूर्ण उत्तर भारतात मंदिर बांधण्याची सगळी जी लाट आहे ती सुरुवात झाली आणि प्रत्येक डायनेस्टीला काही ना काही भर घालायची होती. मग महाराष्ट्रात जर आलो तर भूमिज नावाची शैली दिसते, ज्याला आपल्याकडे हेमाडपंथी असं म्हणतात. आता हेमाडपंथी हा बोली भाषेतला शब्द आहे, कुठल्याही कागदपत्रात हेमाडपंथी हा शब्दच येत नाही. आपल्याकडे भूमिज असा शब्द येतो. पण ही शैली 11व्या शतकात चालू झाली. मग ती महाराष्ट्रात शिलाहार राजे होते, यादव राजे होते. मग माळव्यामध्ये सुरू झाली, राजस्थानला काही भागात आपल्याला दिसतात. दक्षिणेमध्ये गेलं तर 5व्या-6व्या शतकात, 6व्या शतकामध्ये बदामीचे चालुक्य जे होते यांनी द्राविड शैली चालू केली. परंतु ती शैली चालू करताना ते उत्तरेत बघत होते की ते गुप्त राजांचे समकालीन, मग उत्तरेत बघत होते की अरे उत्तरेत पण मंदिरं बांधली जात आहेत, मग आपण तीच शैली दक्षिणेत घेऊन येऊया. म्हणून बदामीला वगैरे जी त्यांनी मंदिरं बांधायला जी सुरुवात केली याच्यामध्ये सुरुवातीची मंदिरं ही नागर शैलीतली आहेत. अच्छा, जी उत्तरेत बांधत होते, कारण त्यांना समजून घ्यायचं होतं की हे नेमकं काय आहे. त्यांच्याकडे आगमशास्त्र होते, आगमशास्त्रांमध्ये मंदिर बांधणी किंवा एखादं बिल्डिंग कशी बांधायची याचं ज्ञान त्यांना होतं. परंतु उत्तर भारतात जे गर्भगृह, गाभारा, मंडप ज्याला म्हणतो, ते जसं डेव्हलप होत होतं ते डेव्हलप करण्यासाठी ते शिकणं गरजेचं होतं. म्हणून सुरुवातीची मंदिरं ही शिकून घेण्यासाठी बांधलेली दिसतात, एक्सपेरिमेंट्स आहेत. आणि जेव्हा त्यांना कळलं की आपणही बांधू शकतो, हे काही फार अवघड अशातला प्रकार नाही, आपल्याला हे समजू शकतं, त्यानंतर त्यांनी नागर शैली बंद केली आणि द्राविड शैलीला सुरुवात केली. आणि मग ही बदामी चालुक्यांनी जी द्राविड शैली सुरुवात केली ती हळूहळू पुढे पल्लव असतील, कांचीपुरमला वगैरे मंदिरं आहेत, किंवा चोल राजांची मंदिरं, बृहदीश्वर, तंजावरचं वगैरे, ही त्यांनी एनहान्स केलेली द्राविड शैली की भव्य मंदिरं. हम्पीची मंदिरं आहेत, ही खूप भव्य आहेत, मोठी आहेत, ग्रँड्युअर त्यातला वाढवलेला आहे. मग आपले कल्याणीचे चालुक्य आले, म्हणजे बदामी चालुक्यांचीच पुढची शाखा 300-400 वर्षानंतर आली. हे काय म्हटलं की आम्ही काहीतरी वेगळंच करणार, मग आम्ही नागर शैली घेणार, आम्ही द्राविड शैली घेणार आणि आम्ही भूमिज शैली, या तीनही शैली आम्ही मिक्स करणार एकमेकांमध्ये. मग प्रत्येक शैलीतलं थोडं 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 घेऊन आम्ही एक वेगळीच शैली तयार करणार. मग त्याला वेसर असं नाव पडलं. वेसर शैली ही सुरुवात केली कल्याणी चालुक्यांनी. त्यांच्या पुढचे होते होयसळ, यांनी ती शैली एनहान्स केली. मग यांनी ते वाढवलं. कुठल्याही पुढच्या राजसत्तांनी नेहमी ते एनहान्स केलेलं दिसतं, ॲडिशन केलेलं दिसतं. आणि मग अर्थातच वाढवल्यानंतर जसा तो शिल्पी असतो तोही शिकत जातो ना, की आधीची पिढीला कमी माहिती असते, नंतरची पिढी आधीच्या पिढीची माहिती आहे आणि मग
इन्व्हेन्शन काय झालंय ते शिकून मग अजून फाईन काम करणं, अजून बारीक कोरीव काम करणं, ही पद्धत त्यांनी नंतर सुरू केली. थोडक्यात त्या राजांची शैली त्याच्यावरती प्रभाव पाडत गेली किंवा राजांची शैली असं नाही म्हणतात, शेवटी राजा काय स्वतः बांधत नसतो, तो शेवटी कोणाला तरी देतो. पण त्या काळात जे शिल्पी तिथे होते त्यांनी जे शिकलं, त्यांना ज्यांनी शिकवलं त्याच्यामध्ये तो थोडा प्रभाव पडला की दागिने वेगळे असतील, केशरचना वेगळी असेल मूर्तींची, किंवा फॅशन हा एक प्रकार असतो. हाही आपल्या संपूर्ण भारतामध्ये सोशल लाईफ त्याच्यामध्ये सोशल लाईफ पण आपल्याला दिसते. उदाहरणार्थ अगदी महाराष्ट्रातली मंदिरं जी मराठा कालखंडात बांधली गेली, तर आपल्याकडे कुस्ती हा सगळ्यात आखाडे म्हणजे प्रसिद्धच होते आपल्याकडे, अगदी कोल्हापूर, सातारा. तर आपल्याकडे महाराष्ट्रात जी 18व्या शतकात मंदिरं बांधली, या मंदिरांवर कुस्ती खेळणारे 2 मल्ल किंवा रवीने ताक घुसळणारी ती स्त्री, असं अंकन मंदिरांच्या विचार केले. हे काय लोकजीवन आहे. तो त्या भागात जे आपल्याला दिसतं त्या शेवटी कारागिरांना काय ते बघणार ना आजूबाजूला काय चाललंय, तेच त्यांनी बघितलेलं मंदिरांवर कोरून घेतलं. पण हे अनेक शैली जी तुम्ही सांगितली, पण त्याच्यातून जे मेन शास्त्रात सांगितलंय की मंदिर कसं असावं, करेक्ट, त्याचा काय नमुना आपल्याला आदर्श घेता येईल तसं? आता आदर्श कसा आहे ना, ह्या प्रत्येक शैलींमध्ये काही चुकीचं अशातला प्रकार नाही. या प्रत्येक भागात तयार झालेल्या आहेत, ॲडिशन आहेत आणि वेगवेगळ्यांच्या शैली आहेत. तर ह्याच्यात शास्त्रात ह्या सगळ्या शैली सांगितल्यात. आणि शास्त्रामध्ये कसं आहे, आपल्याकडे खूप वेगवेगळे ग्रंथ लिहिलेत. म्हणजे आता उत्तर भारतातल्या नागर शैलीबद्दल माहिती देण्यासाठी बृहत संहिता नावाचा ग्रंथ लिहिला. हा वराह मिहिराने लिहिला 6व्या शतकामध्ये, तो गुप्तांच्या दरबारात होता. त्यात तो नागर शैलीचं माहिती देतो. किंवा भुवन प्रदीप नावाचा ग्रंथ आहे, याच्यामध्ये ओडिसामधल्या शैलीची माहिती मिळते. किंवा मानसार नावाचा ग्रंथ आहे, तो दक्षिण भारतातल्या मंदिरांच्या शैलीविषयी माहिती देतो. समरांगण सूत्रधार आहे, तो भूमिज शैलींविषयी माहिती देतो. शेवटी ह्या शैली काय आहेत ना, ह्या शेवटी एक आर्ट, कलेचा भाग आहेत. म्हणजे त्यातलं अध्यात्म हा पार्ट वेगळा, कारण तो मूर्तीशी संबंधित आहे. बाहेर बांधलेलं मंदिर जे आहे ते त्याला पूरक आहे आणि त्याच्यामध्ये कला एलिमेंट हा जास्त इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे कला कशा अंगाने येते, त्या मूर्तीला सपोर्ट करायला, की मंदिरांची जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टला धरूनच मगळी मंदिरं बांधलेत. पण त्याच्यामधली जी कला आहे ही प्रत्येक भागात वेगवेगळी. आणि पुस्तकात सुद्धा सजेस्टिव्ह सांगितलंय की हे असं करावं, कंपल्शन नाही. अच्छा, ते स्थपतीवर सोडलंय, आर्किटेक्टवर. तुला काय, म्हणजे तिथला जो तुझ्या फ्लेक्झिबिलिटी तुला दिलेली आहे, पण तू नियम नाही मोडायचे. ओके, एक आयडियल स्ट्रक्चर दिलं, त्याच्यावर तुम्ही ॲडिशन करू शकता. करेक्ट. आता पण बिल्डिंग बांधताना बघा, सगळ्यांनी एकसारख्या बिल्डिंग बांधल्या तर खराब दिसते. मग आर्किटेक्ट बेसिक काय घेतो की बाबा 10 मजली बिल्डिंग बांधायची तर प्लिंथ किती पाहिजे, खाली किती गेलं पाहिजे, खांब किती पाहिजेत, हे कॉमन आहे. ह्याच्यात तो बदल नाही करू शकत की मी एक खांब बारीकच करतो, बिल्डिंग पडून जाईल. खांबाची रुंदी काय जे हवंय मटेरियल त्याच्यात ते सेम पाहिजे, पण तो कुठेतरी मग बाजूलाच ॲडिशनच ठेवू किंवा गोलच करू, प्रत्येकाच्या कलेनुसार ते वेगवेगळं. पण आता बऱ्याचदा तुम्ही जसं सांगितलं नागर शैलीचा सारखा उल्लेख होतो. करेक्ट. मग जास्त प्रभाव कुठल्या शैलीचा आहे? नाही, नागर शैलीचा उल्लेख जास्त काय येतो, कारण ही भारतात पहिली शैली इन्व्हेंट झाली उत्तर भारतात. त्यामुळे साहजिकच नागर शैलीचा प्रभाव इतर अनेक शैलींवर पडला. म्हणजे महाराष्ट्रातल्या भूमिज शैली जी सुद्धा महाराष्ट्रातली आहे, ही सुद्धा नागर शैलीमधनंच निघालेलं एक सब पार्ट आपल्याला म्हणता येईल. जरी त्याला भूमिज नाव असलं तरी बरेचसे एलिमेंट हे नागर शैलीतले आहेत. ओरिसामधली जी शैली आपण म्हणतो ती सुद्धा नागर शैलीतनंच निघालेला एक सब पार्ट आहे, परंतु त्याच्यात चेंजेस केले गेले. पण बेसिक कन्सेप्ट नागर शैलीचीच आपल्याकडे ठरवले. पण द्रविड शैली कम्प्लिटली वेगळी आहे. तिथे नागर शैलीचा कुठलाही एलिमेंट घेतला नाही. हा कदाचित तो आर्य आणि द्राविड जो वाद आपल्या सुरुवातीपासून चालू आहे की आमची हे वेगळं, तुमचं ते वेगळं, त्यामुळे कदाचित त्यांनी शिकून घेतलं, पण बदलताना पूर्ण मग आम्ही एकही त्याच्यातलं एलिमेंट घेणार नाही. मग द्राविड शैलीची अशी उदाहरणं कुठली? म्हणजे आपली अनेक हंपीतली सगळीच मंदिरं, विरूपाक्ष मंदिर असेल, विजयवट्टीला असेल, विजय विठ्ठल असेल, महाबलीपुरमचं मंदिर असेल, कांचीपुरमची सगळी मंदिरं आहेत पल्लवांच्या. म्हणजे तामिळनाडूमधली सगळी मंदिरं, थोडक्यात सगळ्यात सोपं, तामिळनाडूमधली सगळी मंदिरे जवळपास द्राविड शैलीमध्ये बांधलेली आहेत. आणि नागर शैलीमधलं मग असं? नागर शैलीतलं खजुराहो सगळ्यात मोठं. मध्य प्रदेशात जी मंदिर आहेत त्यातलं आता प्रत्येक शैलीतला ना एक हाय पॉईंट आहे की या मंदिराच्या पुढे आम्ही जाऊ नाही शकत. म्हणजे कुठेतरी कलेला स्टॉप असते ना की आता हे आम्ही जे केलं हे वन ऑफ द लार्जेस्ट आहे, वन ऑफ द फायनेस्ट वर्क आहे, याच्या पलीकडे जाणं आता कोणालाही शक्य नाहीये. त्या शैलीतलं म्हणतोय. मग नागर शैलीतलं खजुराहो हे टॉप मोस्ट व्हर्जन. की आता आपल्या गाड्यांमध्ये नाही का टॉप एंड मॉडेल असतं, तसं हे खजुराहो टॉप एंड मॉडेल. किंवा ओडिसामधली जी शैली याच्यामधलं कोणार्क हे टॉप एंड मॉडेल, याच्यावरती काहीच नाही. द्राविडी शैलीमधलं बृहदीश्वर हे सगळ्यात भव्य, ह्याच्यावरती अजून बांधण्याची कपॅसिटी संपली. म्हणजे हेच जे काय आमचं फाईन व्हर्जन आहे तेच अजून ऍडिशन नाही करूच शकत नाही, कारण सगळंच घेतलंय त्याच्यामध्ये की आता आमच्या कपॅसिटीच्या बाहेर आहे. असं प्रत्येक राजसत्तेत झालं की एखाद्या राजसत्तेने बांधलं, त्या राजाला वाटलं आपल्या कपॅसिटी एवढीच संपली, मग पुढचा त्याच्यापेक्षा प्रबळ राजा आला, त्याच्याकडे जास्त पैसे होते, तो म्हणाला की मी ह्याच्यापेक्षाही मोठं बांधून दाखवतो. ती राजांमधली पण एक चढावड होती.
मग आता जे आपण नागर शैलीचा उल्लेख करतोय, आता जे मंदिर आता बांधकाम झालं आपलं पूर्ण श्रीरामांचं, प्रभू श्रीरामांचं, ते याच शैलीमध्ये हे येतं? नागर शैलीमधलंच कम्प्लिटली मंदिर आहे, कारण ते उत्तर भारतात उत्तर भारतात असल्यामुळे मग त्याचं स्ट्रक्चर आता पूर्ण नागर शैलीप्रमाणेच आहे की? येस. आता कसं आहे ना, आपल्याकडे पंचायतन नावाची एक पद्धत आहे. अच्छा. पंचायतन म्हणजे 5 प्रमुख आपल्याकडे पंचायतन, प्रत्येक शैव, वैष्णव, शौर्य असेल, शाक्त असेल आणि गाणपत्य, हे 5 प्रमुख संप्रदाय. आपल्याकडे 8व्या शतकात आदि शंकराचार्य येण्याच्या पूर्वी प्रत्येक पंथाचं एक वेगवेगळं मंदिर असायचं आणि प्रत्येक जण एकमेकांमध्ये भांडत बसलेला होता की शंकर श्रेष्ठ, विष्णू श्रेष्ठ. शंकराचार्याने सगळ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की हे 5ही सारखेच आहेत, त्याच्यात फक्त वेगळी तत्व आहेत, एंड गोल सगळ्यांचा सेमच आहे, तुमची उपासना पद्धत जरी वेगळी असली. मग तेव्हापासून ती पंचायतन पद्धत सुरू झाली. आपल्या महाराष्ट्रातलं गोंदेश्वर हे शिव पंचायतन आहे. म्हणजे काय, तर शंकराचं मंदिर मध्यभागी, बाजूला 4 इतर मंदिरं जी गणपतीची असतील, देवीचं असेल, सूर्याचं असेल आणि विष्णूचं असेल. आत्ताचं जे राम मंदिर आहे हे विष्णू पंचायतन आहे. म्हणजे मध्यभागी विष्णूचं प्रमुख मंदिर म्हणजे रामाचं मंदिर, त्याच्या भोवती प्रमुख 4 देवतांची मंदिरं आणि अजूनही काही इतर मंदिरांचा समय, परंतु आहे पूर्ण हे नागर शैलीमधलंच पूर्णपणे बांधलेलं, याच्यामध्ये इतर कुठलीही शैली मिक्स नाहीये. आता नागर शैलीची वैशिष्ट्य काय की त्याच्यातून कशी ओळखायची आपल्याला? कशी ओळखायची? आता नागर का नाव पडलं, कारण नगरात तयार झालेली असे एक इटिमॉलॉजी, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की शब्द कुठनं आला, तर असं सांगितलं जातं की नगरातून उद्भवलेली, म्हणून त्याला नागर शैली असं म्हणतात. हे उत्तराच्यात तयार झालं. नागर शैलीतली सगळ्यात मोठं वैशिष्ट्य किंवा ते कसं रेकग्नाइज करायचं, एक तर म्हणजे निमुळतं होत जाणारं शिखर. म्हणजे ते त्रिकोणी आकारातलं गोल 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 वरतीपर्यंत जाऊन त्रिकोण एक तयार होतो. दुसरी गोष्ट म्हणजे मंदिर जेव्हा आपण साईडनी बघतो, त्याचा साईड व्ह्यू जेव्हा बघतो तेव्हाही ते आपल्याला अशी उतरण दिसते. म्हणजे गाभाऱ्याचं शिखर हे सगळ्यात उंच असतं, मंडपाचं शिखर थोडंसं खाली असतं, अर्धमंडप थोडासा खाली असतो आणि एक पर्वतासारखी एक उतरण आपल्याला दिसते. हे का, तर आपल्याकडे मेरू पर्वत, मांदार पर्वत, सगळे पर्वत हे आदरणीय किंवा आदरार्थी पूजनीय मानले गेलेले आहेत. हिमालयाची पण आपण पूजा करतो, प्रत्येकाला मानव रूपात आपण आणलेले. त्यामुळे कुठे ना कुठे पर्वतासारखी रचना द्यायची हे एक तर डोक्यात आपल्या लोकांच्या फिट बसलेलं होतं. त्यामुळे मंदिर दाखवायचे नागर शैलीचे, तो उतरण दाखवायचे, तो पर्वत दिसला पाहिजे, हा त्यातला एक भाग. एक म्हणजे निमुळतं होत जाणारं शिखर. ते शिखर का, कारण त्याच्या मागे अझम्पशन असं आहे की जेव्हा भक्त मंदिराकडे बघतो तेव्हा त्याची नजर टप्प्याटप्प्याने वर गेली पाहिजे आणि त्यातला जो कळस आहे हे स्वर्गाचं दार आहे. त्यामुळे त्याची नजर खालपासून वर 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 जाणार आणि टोकापर्यंत जाणार. एक तर ओळखायची खूण म्हणजे त्या मंदिराच्या कळसाच्या आधी असा एक गोल गोटा असतो, त्याला आपल्याकडे आमलक असा शब्द आहे. आवळ्यासारखी एक डिस्क असते, ती दगडाची गोलाकार चकती असते, ती आवळ्यासारखी दिसते म्हणून त्याला आमलक म्हणतात. नागर शैलीतल्या कुठल्याही मंदिरांमध्ये आमलक हा महत्वाचा घटक आहे. हे असतं. आमलक नसेल तर एकतर ते पडलं असेल जेव्हा आक्रमणं झाली तेव्हा, किंवा ती शैलीच वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही भूमीची मंदिरं बघा, तुम्ही ओडिसामधली मंदिरं बघा आणि नागर शैलीतली मंदिरं, या सगळ्यांवर आमलक आपल्याला दिसतो. त्याच्यावरनं कळतं की ही इन्स्पायर झालेली आहे नागर शैलीवरनं किंवा नागर शैली आहे. आता अयोध्येचं पण मंदिर होणार आहे, ते सुद्धा असंच आहे, उतरण आहे शिखरांची, त्याच्यावरती ही शिखरावर आमलक असणार, मुख्य शिखरावर आमलक आपल्याला दिसणार. आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्लॅटफॉर्मवर मंदिर उभारलेलं असतं. द्राविड शैलीतलं कसं आहे, पसारा खूप मोठा आहे, म्हणजे मंदिर कुठेतरी छोटंसं असेल पण त्याच्या भोवतीची गोपुरं, एक्सटर्नल ज्या मंडप वगैरे असतात हे असे खूप मोठे आणि प्रचंड मोठा परिसर असतो आणि मंदिर कळणारच नाही कुठे. त्याच्या दरवाजाचा एंट्रन्स जी गोपुरं असतात तीच उंच उंच आपल्याला दिसतात, पण ऍक्च्युअल मंदिर कुठे शोधायलाच लागतं. अरे मंदिर कुठे गेलं, मीनाक्षी मंदिर वगैरे असं मंदिर सूक्ष्म राहतं आणि बाहेरचा एरिया मोठा होतो. किंवा मंदिर, आता काही काही मंदिरं मोठी पण आहेत, मुरुडेश्वर वगैरे एक उंच उंच किंवा बृहदीश्वर उंच मंदिर आहेत, प्रत्येकालाच काही मोठे मोठे गोपूर नाहीत, पण एरिया खूप मोठा असतो. नागर शैली म्हणजे काय, एक मोठा प्लॅटफॉर्म तयार करतात, प्लिंथ, आणि त्या एकाच प्लॅटफॉर्मवर सगळं मंदिर बांधलं जातं. त्यासाठी तुम्हाला पायऱ्या चढून त्या प्लॅटफॉर्मवर यावं लागतं. त्या प्लॅटफॉर्मच्या खाली मंदिराचा कुठलाही घटक आपल्याला दिसत नाही. त्यामुळे राम मंदिर पण बघा, पायऱ्या चढून वर येऊन त्या पूर्ण बेसवर ते सगळं उभारलेलं मंदिर आहे. त्यामुळे एका सिंग्युलर प्लॅटफॉर्मवर उभारलं जातं मंदिर. याच्यामध्ये एक तर वास्तुशास्त्र हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की ते आपल्याकडे मंडल, वास्तुपुरुष मंडल काढतात आणि मग तो वास्तुपुरुष डायगोनली आडवा झोपलेला असतो, त्याच्या बेंबीच्या ठिकाणी गर्भगृह पाहिजे वगैरे, ते सगळे आपल्याकडे वास्तुशास्त्रातले ते तर सगळे प्रिन्सिपल्स फॉलो केलेच जातात. मी राम मंदिरातही 100% केलेत, हा त्यातला एक भाग. दुसरी गोष्ट आपल्याकडे तंत्र मार्ग आहे, त्याच्यामध्ये विष्णू यंत्र, गणेश यंत्र अशी वेगवेगळी यंत्र आहेत. त्या यंत्रांची स्थापना सुद्धा मंदिर बांधण्याआधी ते एक यंत्र, इट्स अ थेरॉटिकल थिंग, म्हणजे काय ऍक्च्युअल असं यंत्र कुठे आहे असं दाखव म्हटलं ते दाखवता येत नाही, पण ते कागदावर काढलं तर किंवा या यंत्रामध्ये आम्ही ते मंदिर बसवतोय. तर हा कला ही नंतर येते, ऍक्च्युअल बांधायला लागल्यावर कला येते. बांधण्याच्या आधी मेजरमेंट घेताना की किती आत गेलं पाहिजे,
किती, कारण वर किती उंच बांधायचं आहे त्याच्यासाठी खाली पण गेलं पहिले, तर खालचा अख्खा पाया भरून तो वर आणणार, मग वर आणल्यावरती प्लिंथ उभी करणार, हे सगळं सायन्स आहे. याच्यामध्ये कला कुठेच नाहीये, कारण जोपर्यंत तुमचं विज्ञान पक्क नसेल तर ते स्ट्रक्चर उभं कसं राहणार ना. स्ट्रक्चर उभं राहण्यासाठी तुमची जी स्ट्रेंथ असते मंदिराची किंवा बिल्डिंगची, पाया भक्कम असलं पाहिजे, हा त्यातला एक भाग. आणि कला कुठे येते मग, कला कळसाचं डिझाईन म्हणा, शिखराचं डिझाईन, मंदिराच्या बाह्य भागावर ज्या मूर्ती असतात त्या मूर्ती कशा असल्या पाहिजेत, त्यांची वेशभूषा कसली पाहिजे, ही झाली तुमची कला. पण बाकी हा संगम आहे दोन्हीचा. म्हणजे एक तर वास्तुशास्त्र म्हणा किंवा यंत्र वेगवेगळे म्हणा, हा एक कम्प्लिटली थेरॉटिकल वेगळा पार्ट. त्यानंतर तुमचं स्थापत्यशास्त्र हा एक कम्प्लिटली वेगळा भाग जो इंजिनिअरिंग किंवा सायन्स या अँगलने येतो. आणि दुसरा म्हणजे मग कलाकारांचा, की खांब कोरताना कशा प्रकारे कोरले गेले पाहिजे. म्हणजे नुसते चौकोनी ठोकळे बसवण्यापेक्षा मग ते शिल्पकला त्याच्यावर काहीतरी डिझाईन करू, हा झाला कलेतला भाग. सायंटिफिक विचार कुठे राहतो, दिसून येतो बऱ्यापैकी, कारण बऱ्याचदा आपण अनुभव घेतो कळसाखाली गेले की आपल्याला एक वेगळ्या वाईब्स. नाही, आता या वाईब्स आहेत ना, हा सब्जेक्टिव्ह प्रकार आहे. आता मी हे सगळ्यांना तेच सांगतो की अशा वाईब्स येतात किंवा असं वाटतं, हे ग्रंथात नाही, हे प्रत्येकाला अनुभवण्याचा विषय. प्रत्येकाचा वेगळा. एखाद्याची श्रद्धा असेल तर त्याला ते जाणवेल सुद्धा, आणि एखाद्याला काहीच जाणवणार नाही. त्यामुळे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय, की खरंच ते तिथे गेल्यावर ती तुम्हाला आत्मभूती मिळते. मंदिरं बांधलेत त्याच पर्पजसाठी. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचा विषय की मंदिरं नेमकी का बांधली, मंदिरांचा पर्पज काय. म्हणजे ह्याच्यासाठी थोडंसं मी एक बॅक स्टोरी होतो, थोडासा वेळ घेतो. आता आपल्याकडे सगळ्यात आपल्या संस्कृतीमध्ये पुरुषार्थ ही एक कन्सेप्ट आपल्याकडे, पुरुषार्थ की कम्प्लीट पुरुष, की एखाद्याला काय काय गोष्टी मिळाल्यावर तो त्याचं आयुष्य परिपूर्ण आहे असं जेव्हा आपण म्हणतो, त्याच्यातली सगळ्यात पहिली म्हणजे मोक्षप्राप्ती. म्हणजे स्वर्ग प्राप्ती त्याला झाली किंवा त्याला मुक्ती मिळाली त्याच्या आत्म्याला. आपण पण मेल्यानंतर सद्गती मिळावी अशी जेव्हा म्हणतो, की सद्गतीमध्ये त्याचा मुक्ती मिळावी हातातला. मग अर्थ म्हणजे मटेरियल प्रॉस्पेरिटी, पैसा संपत्ती पाहिजे, धनसंपत्ती, काम, प्लेजर, सेन्शुअलिटी असेल किंवा इमोशनल फुलफिलमेंट असेल. आणि त्यानंतरचा धर्म. धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने नाही, परंतु तो वागला कसा. धर्माचरण म्हणजे तो खरं बोलला, सगळ्या लोकांची चांगलं वागला का, रायचियसनेस ज्याला जे म्हणतात त्या अर्थाने धर्म हा शब्द येतो. पण ह्याच्यामध्ये एंड गोल काय, तर मोक्ष मिळवणं हा एंड गोल आहे. म्हणजे क्रम त्याचा धर्म अर्थ नाही, मोक्ष हा शेवटचा भाग आहे. म्हणजे त्याच्यासाठी सगळेजण करत असतात, परंतु याही गोष्टी तुमच्या आयुष्यात लागतात. मग आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये 3 टप्पे पडतात. एक म्हणजे वैदिक काळातली मोक्ष, म्हणजे मोक्षाची संकल्पनाही बदलत गेले, एनहान्स होत गेले. वैदिक काळामध्ये मंदिरं होती का, तर नव्हती. आपल्याकडच्या सगळ्या मूर्ती आहेत त्या देव जे होते ते इंद्र, अग्नी, वायू, वरुण हे सगळे निसर्गाशी रिलेटेड देव होते. त्यामुळे वैदिक काळात मूर्ती दिसत नाहीत, मंदिरं पण दिसत नाहीत. देवाला अर्पण कसं करायचं, यज्ञ करायचा, यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा, समिधा वाहून जे काही अर्पण करायचंय ती भूक अग्नीला, अग्नी त्या देवतेपर्यंत पोहोचवेल. ही कन्सेप्ट वैदिक काळातली. त्यामुळे तिथे कुठेही मूर्ती नाहीत, तिथे कारण निराकार देव आहे ना, आकारच नाहीये त्या देवाला, निर्गुण निराकार आहे. आपल्याकडे देवाची कन्सेप्ट तीच आहे वैदिक काळापासून. हा कालखंड कुठला. आता वेद काळ हे बऱ्याच जणांनी वेगवेगळा कालखंड सांगितलाय. आपल्याकडे काही जणांनी महाभारताचं डेटिंग केलं इसवी सन पूर्व 12,000 वर्ष मागे, आणि महाभारतात वेदांचा उल्लेख आहे म्हणजे वेद त्याच्याही आधीचा. मग काही काही जण म्हणतात फक्त इसवी सन पूर्व 1,500 वर्ष वेद मागे असतील. त्यामुळे कालखंडाबाबत अजूनही एका वाक्याने, कारण वेद अपौरुषी आहेत, म्हणजे ते प्रकट झाले ऋषींच्या मुखात, ते काही कोणी लिहिले गेले नाही, त्यामुळे काळ एक्झॅक्टली सांगू नाही शकत. दुसरा पिरियड आहे तो उपनिषदांचा. वेगवेगळी उपनिषद आपल्याकडे लिहिली गेली, त्याचा काळ इसवी सन पूर्व 1,500-2,000 वर्ष मागे. म्हणजे सिंधू संस्कृती नंतर सांगतात, काही जण त्याच्या आधी सांगतात. अगेन त्याचाही काळ डिफाईन आपल्याला करता येत नाही. पण उपनिषदांमध्ये मोक्ष हा जो प्रकार आहे हा कशासाठी सांगितला, की तुम्ही ध्यान करा किंवा तुम्ही तपश्चर्या करा किंवा वेगवेगळे योग साधना करा, हठयोग वगैरे जे प्रकार सांगितलेत किंवा प्राणायाम सांगितलेत, त्यांनी काय होईल ना, तुमचं लक्ष एकचित्त होतं, एकाग्र होतं. त्याद्वारे तुम्ही ज्ञानप्राप्ती करू शकता. ज्ञानप्राप्ती केल्यानंतर तुम्ही मोक्षाकडे जाता. एनलायटनमेंट ज्याला जे म्हणतो, जे भगवान बुद्धांना मिळालं, आध्यात्मिक म्हणतो. भगवान बुद्धांनी काय केलं, तपश्चर्या केली आणि पिंपळाच्या अश्वत्थ वृक्षाखाली त्यांना एनलायटनमेंट मिळाली, ज्ञानप्राप्ती झाली. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्यांचा आयुष्याचा पर्पज काय त्यांना कळलं. ज्ञानेश्वर जिवंतपणीच त्यांना मुक्ती मिळाली ना. संजीवन समाधी घेतली म्हणजे काय, की कळलं पर्पज. ज्ञानेश्वरी लिहिली आणि आयुष्याचा पर्पज त्यांना समजला काय. पण जे उपनिषदात सांगितलंय ते सगळ्या लोकांना करणं शक्य नाहीये. शिकवणार कोण योगा? प्रत्येकाला येणार आहे का? प्रत्येकाला एका ठिकाणी 10 मिनिटं तरी ध्यान कर सांगितलं तरी जमत नाही. तर भारतात एवढी कोटी लोकसंख्या आहे, सगळ्यांना ते शक्य नाही ना करणं. मग कुठेतरी सगळ्या लोकांसाठी एक स्टँडर्डाइज सोपा मार्ग सांगितला गेला पाहिजे. अच्छा. मग त्याच्यासाठी आपल्या उपनिषदांमध्ये एक श्लोक आहे. हा श्लोक जो आहे तो जबलदर्शन उपनिषद नावाचा एक उपनिषद आहे. त्याच्यातला श्लोक असा आहे की शिवमात्मानी पश्यंती
प्रतिमासु न योगिनः अज्ञानम भावनार्थाय प्रतिमा परिकल्पिता. म्हणजे जो मनुष्य त्याच्या हृदयात शिववास करतो, म्हणजे अहम ब्रह्मास्मी, आपल्याकडे सेक्रेड गेम सिरियल आली होती त्याच्यामध्ये ते सगळं अहम ब्रह्मास्मी म्हणजे प्रत्येक जण स्वतःला जर देव मानून तपश्चर्याला बसला तर तो योगी मनुष्य आहे आणि त्याला मूर्तींची गरज नाही. मग मूर्ती कोणासाठी तयार केल्यात? अज्ञानम भावनार्थाय प्रतिमा परिकल्पिता. ज्या माणसाला हे कळत नाही ओके, अशा माणसांसाठी प्रतिमांचं प्रयोजन आम्ही केलंय. अच्छा, मग त्यांच्यासाठी मूर्ती तयार केली. स्वरूप त्यांना दिलं की यामध्ये तुम्ही नाही, मी फोकस कशावर करू? ओके, मला डोळे बंद करून फोकस नाही करता येते. मग मी त्या मूर्तीच्या समोर बसणार आणि आता ह्याच्यावर फोकस कर. ही जी गोष्ट आहे, ही जी मूर्ती आहे त्याच्यावर फोकस करतो. ओके, सो ते मूर्ती इज अ टूल. मेडिटेशन पर्पजसाठी तयार केलेलं इट्स अ टूल. ओके, राईट. मग ते काही असेल, मग ते शिवलिंग असेल, कुठली XYZ कुठली गोष्ट असेल, एक स्वरूप आपण ते स्वरूप आहे. मग त्याला एक फॉर्म मध्ये आणलं, त्याला एक फॉर्म दिला आणि सांगितलं की ह्याच्याकडे केंद्रित कर, तुला जे सगळं करायचं ते त्यातलंच करायचं. पण झालं काय, सांगितलं त्यांनी खरं याच्यावर फोकस कर, पण नंतर नंतर ते पर्पज बदलत गेला. मला भक्ती मार्ग, मग भक्ती मार्गामध्ये देवतेची उपासना, मग त्याची केली झालेली पूजा, मग त्याचे रिच्युअल आले की नाही आंघोळ घालावं लागते, हे करायला लागतं, ते करायला लागतं. मग ते रिच्युअलिस्टिक झालं, म्हणजे परंपरा वाढत गेला कुठेतरी की नाही मग हे करायला पाहिजे, ते केलं पाहिजे, मग धूप दाखवला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि ते भगवान बुद्धांना पटलं नाही. ओके, म्हणून त्यांनी वेगळा पंथ का काढला? त्यांचा विरोध पूर्णपणे मूर्तीपूजेला होता. अच्छा, म्हणून त्यांनी वेगळं सांगितलं. जे उपनिषदात सांगत होतं ते त्यांना पटत होतं, म्हणून त्यांनी त्यांचा मार्ग वेगळा केला. पण आता बौद्ध धर्म पण कसा वळला बघा, की हिंदू धर्मामध्ये मोक्ष सांगितले, त्याच्यामध्ये टप्पा असा आहे की पहिले वेद म्हणजे मंत्रांना जास्त महत्व आहे, मंत्रांनंतर तुमचं आलं ध्यानधारणा उपनिषद, आणि तिसरा म्हणजे मूर्तीपूजा, हा भक्ती मार्ग सांगितलाय. ओके, असा आपल्या संस्कृतीचा क्रम म्हणजे हिंदू संस्कृतीचा. बौद्ध धर्मामध्ये ते पहिले सांगितलं की उपनिषद म्हणजे ध्यान करा. त्यांचा तो हिनयान पंथ, तिथे बुद्धांच्या मूर्तीने दिसत, स्तूप दिसतात. ओके, सगळे आपल्याकडे स्तूप आहेत, कारले भाजे लेणीमधले हे स्तूप आहेत, तिथे बुद्धांच्या मूर्ती नाही आहेत. त्यांचा तो हिनयान पंथ झाला. मग इसवी सनानंतर दुसऱ्या शतकामध्ये महायान पंथ आला. तो काय म्हटला, आम्ही मूर्तीपूजा करणार. मग भगवान बुद्धांच्या बोधिसत्वांच्या मूर्ती आल्या. का आल्या? कारण हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजा वाढली होती. ओके, शेवटी पंथ वाढवायला लागतो ना, प्रभाव पडतो शिवाय. माझ्याकडे लोकांना खेचायचं असेल तर मी सांगतोय मूर्तीपूजा करू नका, आणि समोरचा जोरात मूर्तीपूजा करतोय, मग मला पण कुठेतरी बदलायला लागणार. मग मी पण मूर्तीपूजा आणल्या. मग महायान तुलनात्मक थोडंसं, हा, मग थोडंफार कुठेतरी जायला पाहिजे. मग आपल्याकडे अजिंठामध्ये बुद्धांच्या मूर्ती दिसतात आपल्याला, ते का? ते महायान पंथीयांनी कोरलं. मग तिथे पण मूर्तीपूजा आली. आणि शेवटचा पंथ वज्रयान, जो 6व्या-7व्या शतकानंतर जास्त वाढला, जे आपल्याकडे तिबेटमध्ये फेंगशुई ज्याला आपण म्हणतो की ओम मणी पद्मचे आपण ते फिरवतो नाही का, तो वज्रयान आहे. तिथे परत मंत्रांना महत्व आलं. तुम्ही रोज संध्याकाळी ते सगळे बौद्ध भिक्खू बसणार त्या देवतेसमोर आणि जोरजोरात मंत्रपठण करणार, जे आपल्या वैदिक संस्कृती. आपला क्रम जो होता, इकडचा क्रम बदलला. शेवटी त्यांनाही मोक्षप्राप्तीकडेच जायचं आहे, त्यांनाही सद्गतीच प्राप्त, उद्देश एकच आहे. पण आपल्यात झालं काय, भक्ती मार्ग जेव्हा झाला तेव्हा जे वेगवेगळे पंथ, म्हणजे सगळ्यात पहिले मूर्ती आल्या. मग नुसतीच कशी ठेवायची? मग त्याच्याभोवती स्ट्रक्चर उभारू, की त्याला पण घर पाहिजे ना. मग त्याला देवालय, की देवाचं घर, ती नुसतीच झाडाच्या पारावर न ठेवता त्याच्याभोवती काहीतरी स्ट्रक्चर बांधलं पाहिजे, हा विचार आला. आणि जेव्हा भक्ती मार्ग डेव्हलप झाला तेव्हा वेगवेगळे पंथ डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. शैव पंथ आला, शंकराची उपासना करणारे, मग विष्णूची उपासना करणारे वैष्णव आले, गणपतीची उपासना करणारे गणपत्य आले, सौर्य आले, आणि शाक्त देवीची उपासना. मग आता कुठलाही पंथ तयार होतो तेव्हा प्रत्येकाला पंथ वाढवायचा असतो. माझे फॉलोअर वाढले पाहिजेत, मग फॉलोअर कसे वाढवणार? तर गोष्टी रचा. मग पुराणं रचली गेली की शिव, विष्णू आणि ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ कसा. मग कोणाशी युद्ध झालं आणि देवतांना हरवायला जमत नसेल तर सगळे शंकराकडेच कसे जातात? कारण मग शिवश्रेष्ठ आहे ना, म्हणून त्याच्याकडे जातात, विष्णूकडे जात नाहीत. मग भागवत पुराणात की सगळं विष्णूच आहे, मग सगळे विष्णूकडे तिकडे जातात. ही पुराणात जी रचली 2ऱ्या-3ऱ्या शतकानंतर, याच्यात प्रत्येक पुराणामध्ये ती देवता मोठी कशी आहे हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या स्टोरी, कथा आल्या, वेगवेगळे असुर आले, त्या असुरांना कसं मारलं, किती शस्त्र घेतली, ते दाखवण्यासाठी वेगवेगळ्या मूर्ती आल्या. की मग ते जे पुराणांमध्ये सांगितलंय त्याच मूर्ती मंदिरांवर दिसतात, की शंकर गजासुराला मारतोय, अंधकासुराला मारतोय, मग ते डेपिक्शन मंदिरांवर दाखवून आलं. ओके, सो असं ते डेव्हलप होत गेलं. सो हे सेक्ट आहेत सगळे. पण उद्देश मोक्षप्राप्तीचा आहे. म्हणजे जाऊन करणं काय अपेक्षित आहे? गाभाऱ्यामध्ये बसून ध्यानधारणा करून त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं, हा मुख्य विचार. पण नंतर सगळे विचार बदलत गेले. मग त्याच्यामध्ये भक्ती, आता भक्ती पहिलं प्रायोरिटी आहे, की जाऊन एवढंच करायचं आणि बाहेर पडायचं. दुसरी प्रायोरिटी इकॉनॉमी, आर्थिक. आज राम मंदिर बांधताना किती 3200 कोटी रुपये जमले, बरोबर, जवळपास काय 1000 कोटी 1200 कोटी जे काय खर्च झाले, त्याच्यामुळे किती लोकांना रोजगार मिळाला? बांधताना रोजगार मिळाला, बांधल्यानंतर काय? आज अयोध्येमधली
सगळी हॉटेल्स फुल आहेत, जायच्या याच्या फ्लाईट अवेलेबल नाहीत, 1-1 लाख रुपयाला हॉटेलची 1-1 रूम चालली आहे. म्हटल्यावर किती बिझनेस आत्ताच आहे 22 जानेवारीसाठी, पण इमॅजिन करा पुढच्या 10 वर्षांमध्ये दर महिन्याला 1 कोटी लोक गेले. एक इंडस्ट्री थोडक्यात म्हणू इंडस्ट्री म्हणण्यापेक्षा अनेक लोकांचा रोजगार, सर्वांना मदत पण होऊ शकते. सगळ्यांचा मदत, हा तुरे विकणारे, अजून तिथले हॉटेल्सवाले, तिथे अजून कोण पुस्तकं विकणारे असेल, सगळ्यांचा व्यवसाय. पूर्वीपासून राजांच्या मनात हे होते की मी मंदिर बांधतोय, माझी कीर्ती सगळीकडे गेली पाहिजे. ओके. वेरूळ ज्यांनी कोरलं कृष्ण, त्यांनी एवढा खटाटोप का केला की मी काहीतरी कोरतोय, हे पुढचं 1000 वर्ष लोकांच्या लक्षात माझं नाव राहिलं पाहिजे, कुठेतरी इतिहासाने आपली नोंद घ्यायला पाहिजे, म्हणून मी खर्च करतोय, माझ्या कारकिर्दीत बांधलं गेलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे पूर्वी म्हणायचं ना की 100-200 वर कशी लागली, मी जर राजा असेल, मी पैसे देत असेल, मी काय म्हणेन माझ्या हयातीत बांध, मी पैसे देतोय आणि माझा नातू मंदिर पूर्ण झालं म्हणणार, कसं चालेल. कोणार्क मंदिर बांधायला 12 वर्ष लागली फक्त. अच्छा. मंदिरांचा पिरियड कमी आहे, 15 वर्ष, 10 वर्ष, 12, कारण राजाच्या हयातीत बांधलं गेलं पाहिजे ना मंदिर. ओके. तो प्रयत्न तरी तसाच करणार. हा तो मध्ये मेला युद्धात तर वेगळी गोष्ट, पण प्रयत्न तरी कमीत कमी कालावधीत असणार. आत्ताही तोच प्रयत्न आहे ना. मंदिर बांधलं कोणी हे कुठे ना कुठे क्रेडिट सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या माणसाला जातच ना. जातं. पण हे आता मंदिरं तुम्ही पाहता बऱ्यापैकी ठिकाणी, तर मग असा कुठला अनुभव आहे का तुम्ही जो आपल्या दर्शकांसोबत शेअर करू शकता, की एक तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळी अनुभूती आली किंवा अदर एक्सपिरियन्सेस जे नाही अनुभव घेऊ शकत? नाही, आता ह्याच्यात कसं आहे ना, मी अभ्यास करताना सुरुवात केली की तो शास्त्रीय अंगाने थोडा अभ्यास करू. पण मला एक जाणवलं की मंदिर बांधलेत कशासाठी, जेव्हा पर्पज कळला की मग देव कुठल्या मंदिरात आहे, देव म्हणजे काय, तुम्हाला जी अनुभूती आपण म्हणतो की शांतता, मन शांत होणं, हा जो प्रकार आहे हा सगळ्या मंदिरात मिळत नाही. जिथे गर्दी असेल तिथे कसं मिळणार. ओके. आपल्याकडे मंदिर कुठे बांधावं हेही सांगितले की नदीच्या काठी, तळ्याच्या काठी शांतपणे, जिथे हंस विहार करतात, पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. ही किलबिल ऐकू येणं अशक्य आहे सगळ्या धार्मिक स्थळांमध्ये, तर नाहीच ऐकणार. आता आम्ही जाताना कुठे जातो, अशा ठिकाणी जातो जिथे फार गर्दीच नसेल, प्रचंड शांतता असेल. भले मंदिर छोटं असलं चालेल, भले त्याचं धार्मिक महत्त्व फार नसलं आपल्या ग्रंथांच्याद्वारे तरी चालेल, पण तिथे गेल्यावरती अनुभूती म्हणण्यापेक्षा जी एक शांतता असते ना, की आपलं मन चंचल चालू असतं आणि एक रिफ्रेशमेंट म्हणतो की त्या गाभाऱ्यात थोडा वेळ बसलं, त्या मूर्तीसमोर म्हणा किंवा तिथला एकंदर जो ॲम्बियन्स असतो किंवा ज्या वाईब्स, ज्या आपण शब्द वापरतो, त्या ज्या वाईब्स काही मंदिरांमध्ये एवढ्या सॉलिड मिळतात की तिथनं पाय हलू नये असंच वाटत असतं. सगळी जुनी मंदिरं आहेत, 800 वर्ष जुनी, जिथे लोक कमी जातात. अगदी पुण्याजवळचं भुलेश्वर बघा, आता गर्दी वाढली, पण 2 वर्षापूर्वी कोणी नसायचं. अक्षरशः गाभाऱ्यात जाऊन शांतपणे बसू शकायचं. ते मंदिरच ध्यान करण्यासाठी बांधलेलं मंदिर आहे, त्याची रचनाच तशी आहे, तिथल्या मूर्ती पण तशाच आहेत. तिथे फार शांतता मिळायची. आता तीही शांतता गेली. पण अशी अनेक, आता कोणार्क तर पडलेलं मंदिर आहे, पण 2 प्रकार दिसतात. एक म्हणजे भारावून जाणं असं होतं की अरे बापरे काय मंदिर आहे, किती भव्यता आहे त्याची, आपण त्याच्या पुढे किती खुजे होतो. म्हणजे कोणार्क मंदिराची प्लिंथ आहे, ही प्लिंथच 12-13 फुटी आहे. म्हणजे थोडंसं जमिनीपासून वर जो पाया उठवलेला आहे तोच काहीतरी 12 का 13 फुटी उंच आहे. म्हणजे माणूस एवढासा दिसतो आणि त्याच्यावर पायऱ्या चढून त्याच्यावर मंदिर आणि मग कळस बिळस, ते 150 फुटांच्या वरती प्रकरण जातं सगळं. आता ते पडलेलं त्यामुळे दिसत नाही. पण एक तर भारावून जाणं हा एक त्यातला भाग. दुसरी म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दलचा आदर कमालीचा वाढतो. कला पण जो फोकस होता की 12 वर्ष एकाच मंदिरावर काम करणं, बारीक काम करणं, कुठेही चुका न करता, ते जे डेडिकेशन लागतं, ते डेडिकेशनसाठी हॅट्स ऑफ. आणि कुठेही काय फार काही यंत्र वापरलेत असाही प्रकार नव्हतीच ना. चिन्नी हातोडाच कोरायचे आणि दगड उचलण्यासाठी वेगवेगळ्या पुली वगैरे प्रकार होता. परंतु शेवटी शारीरिक कष्ट आहेतच ना, आत्तापेक्षा जास्तच ना. आत्ता खूप सोपं झालंय करणं, पण तेव्हा त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर वाढतो. आणि अनुभूती, आता मंदिरांचा अभ्यास करताना मला ती कन्सेप्ट कळल्यामुळे असं काय भक्ती की जाऊन नमस्कार करणं हा पर्पज आता माझा राहिला नाही. मला माहिती आहे की ते कशासाठी केलंय, त्याचं कारण काय. मी तिथे जाऊन शांत बसेल, मला जिथे शांतता मिळेल तिथे देव निवास करतो. त्यामुळे अनुभूती म्हणजे शांतताच, पूर्णपणे माइंड क्लीन होणं आपलं. मग जसं तुम्ही सांगितलं, आता मागं उल्लेख केला की अनेक मंदिरांवर तिथल्या राजांचा प्रभाव दिसून येतो, तसं मग शिवाजी महाराजांचा कुठल्या मंदिरावरती असा विशेष उल्लेख नाही. आता काय झालं, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आक्रमणच एवढी होत होती, म्हटलं ना की धर्मसत्ता वाढवायला वेळच नव्हता. ओके. कारण आपण जर बघितलं तर शिवाजी महाराजांना अशी कुठे उसंत मिळाली, एका मागोमाग एक काही ना काही चालूच आहे ना. त्यामुळे कुठेतरी भव्य, आणि एवढा पैसाही नव्हता. सगळे पैसे कुठे खर्च केलेत, किल्ले बांधण्यावर खर्च केलेत. बरोबर. प्रायोरिटी काय होती, प्रायोरिटी वेगळी. पण मंदिरं बांधलेलं असं नाही केलं. कसबा पेठेतलं गणपतीचं मंदिर जिजाऊ साहेबांनीच बांधलं.
रायगडावर जगदीश्वराचं जे गाडेश्वर त्याचं नाव आता जगदीश्वर म्हणतो आपण, त्या जगदीश्वराचं मंदिर त्यांनी बांधलं. सप्तकोटीश्वर गोव्यातलं जीर्णोद्धार केला, पोर्तुगीजांनी पाडलं, यांनी जाऊन हट्टाने बांधलं परत. पण मंदिरं बांधताना छोटी बांधली. ओके. सो आता आपली वेळ संपत आली. आता आपलं अचानक ठरल्यामुळं थोडंसं हे, पण समराईज करताना तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगाल की कशा पद्धतीनं मंदिराचं जतन करायचं तुम्ही सांगितलं, पण कशा पद्धतीनं अभ्यास करावा किंवा तिथं जाऊन काय अनुभूती घ्यावी? करेक्ट. इतिहासाचा अभ्यास करताना ना 4 गोष्टी आपल्याकडे महत्त्वाच्या आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे माहिती जाणून घ्यायचं की का बांधली, किती मंदिरं आपल्याकडे आहेत. आपल्याकडे दुर्दैवाने भारतात पूर्ण मंदिरांची यादी अशी नाहीच आहे, ज्याला आपण डेटाबेस म्हणतो, सेंट्रल डेटाबेस. भारत सोडा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती मंदिरं आहेत याची सुद्धा यादी कुठे नाही आहे. त्यामुळे आज असली तरी ती नाही स्कॅटर्ड आहे की मग फक्त पुण्यातलीच मंदिरं कोणीतरी पुस्तकात लिहिली आहेत. पण मी एका क्लिकवर जाऊन पुणे जिल्ह्यामध्ये किती जुनी मंदिरं आहेत, ती कुठे कुठे आहेत, कुठल्या गावात आहेत, काय वैशिष्ट्य आहे, हा जो एक डेटाबेस असतो तो तयार करणं खूप गरजेचं आहे. आणि तो आता ऑनलाईन असला पाहिजे आणि सगळ्यांना ॲक्सेसिबल असला पाहिजे. म्हणजे अवेअरनेसचा हा त्यातला एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे की ते बघायचं कसं, हा सगळ्या गोष्टी या अवेअरनेसमध्ये येतात. त्यानंतरचा दुसरा भाग आहे तो म्हणजे डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन म्हणजे मंदिरात आत्ता शिल्लक काय काय, किती मूर्ती शिल्लक आहेत, त्याची मोजमापं काय, कुठल्या शैलीमधलं आहे, ह्या सगळ्या नोंदी करून ठेवणं. ओके. ते झालं डॉक्युमेंटेशनचा भाग. तिसरं झालं प्रिझर्वेशन. प्रिझर्वेशन म्हणजे आहे तेच ठेवणं, कुठलंही नवीन बांधणी नाही, पण जाऊन साफसफाई करणं त्याची. आता आपल्याकडे बरेचसे दुर्गसंवर्धन संस्था जे असतात ते किल्ले जाऊन साफसफाई करतात, झाडं तोडणं असेल, मेंटेनन्सचं काम जे पूर्वी व्हायचं, कारण राबता होता. आता राबता मोडल्यामुळे मेंटेनन्स प्रकार राहिलेला नाही आहे. त्यामुळे ते प्रिझर्वेशन सगळ्यात महत्त्वाचं. आणि चौथं म्हणजे मग कन्झर्वेशन, की कुठेतरी पडझड झाले ती उभारणं. आपल्याकडे काय ना, शेवटच्या 2 टप्प्यांवर उड्या मारतात, की पहिले जाऊन साफसफाई करणार आणि बांधत का नाहीत मंदिरं. कारण एक मंदिर बांधायला कोटी रुपये लागतात. परवडणार आहे का? नाही परवडणार. पण पहिल्या 2 गोष्टी तर फुकट आहेत ना, अवेअरनेस आणि डॉक्युमेंटेशन. हे तर प्रत्येक जाऊन करूच शकतो. त्यामुळे टुरिझम, की मी तर सगळ्यांना म्हणतो की तुमच्या शहराच्या आजूबाजूला वर्षात 52 रविवार असतात. कमीत कमी 5 रविवार तुम्ही असे काढा की आजूबाजूच्या प्राचीन मंदिरांमध्ये जाऊन तुम्ही भेट द्या आणि समजून घ्या. आता आम्ही सहली नेतो, आमच्या सहलीने येऊ शकता की काय एक्झॅक्टली बघितलं पाहिजे तिथं जाऊन. आणि मग लोकांना कळतं की अरे बापरे, हां मग आम्हाला सांगतात की नाही आता आम्ही जाऊन फिरणार, किंवा कोर्सनंतर की आता आम्ही आधी जे बघायचं ते नुसतंच बघायचो, पण आता कळलं काय बघायचं ते, आता जाऊन परत जाऊन बघतो. फिरस ते डेव्हलप व्हायला लागले असं म्हणू शकतो. हां, म्हणजे नुसतंच फिरण्यापेक्षा, ट्रॅव्हलिंग नुसतंच पर्यटक होण्यापेक्षा त्याला एक एक्सप्लोरर जो आपण म्हणतो ना, की जाऊन नुसतंच काय फोटो काढणं, सेल्फी काढणं हे करण्यापेक्षा काय आहे तिथे एक्झॅक्टली, डोळस ज्याला भटकंती आपण म्हणतो, ते करणं माझ्या मते सध्या मस्ट आहे. आणि आता आपल्याकडेच भारतातलंच टुरिझम एवढं प्रमोट केलं जातं आहे. लक्षद्वीपचंच बघा ना काय झालं. त्यामुळे आज आपण सगळ्यांनीच जर ठरवलं की पहिले पुढचे 5 वर्ष फक्त आम्ही भारतातच फिरू आणि भारतच सगळा एक्सप्लोर करू, तर माझ्या मते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि काय होईल ना, जेव्हा लोक एखाद्या मंदिरात सातत्याने यायला लागतील तेव्हा तिथलेही आजूबाजूच्या गावांना रोजगार मिळेल. आणि मग गावकरी पण काय म्हणले की नाही हे आता व्यवस्थित ठेवलं पाहिजे, कारण इथे लोक यायला लागलेत. म्हणजे आपणच आपल्याला बलशाली करू शकतो ना. की मी आता भुलेश्वरला सांगतो, 5-6 वर्षापूर्वी काही नव्हतं, आता तिथे जाऊन स्टॉल्स झालेत गावातल्या लोकांचे, काय जे काही विकतात थोडंफार, पण त्यांना रोजगार मिळाला. मग प्रॉपर साफसफाई केलेली दिसली यावेळेला. ओके. तिथल्या रांगा व्यवस्थित केलेल्या दिसल्या, लाइटिंगची व्यवस्था मूर्ती बघण्यासाठी आलेली दिसली. मग आता कुठे ना कुठे ते प्रिझर्व्ह होण्याचं काम आपोआप केलं जातं गावातल्या लोकांकडनं, कारण त्यांनाही शेवटी रोजगार मिळतो. शेवटी आपल्याकडे खेडी समृद्ध झाली नाही ती कशामुळे होतील, तर जेव्हा तिथलं पर्यटन वाढेल. आणि पर्यटन वाढण्यासाठी मंदिर किंवा ऐतिहासिक स्थळ, फक्त मंदिर असं नाही तर किल्ले असतील, गढ्या असतील आपल्या, या प्रत्येक ठिकाणी एक रविवार काढून की आजूबाजूला काय आपल्या शहराच्या, किंवा 2 रविवार सुट्टी असेल तर थोडं लांब जाऊन काय आपण बघू शकतो, हे जर प्रत्येकाने केलं ना, तर माझ्या मते हे आपसूक होत जाईल. ह्याच्याकडे काही वेगळे एफर्ट्स नाही घ्यायला लागणार, कारण मग तिथले गावातलेच लोक की हे जपलं पाहिजे आपण. गावातल्या लोकांना श्रद्धा खूप असते, पण ते जपण्यासाठीचे टेक्निकल सायंटिफिक की काय केलं पाहिजे, मदत म्हणू शकतो आपण, मदत म्हणू शकतो, सपोर्ट म्हणू शकतो, ते करू शकतात. सगळं त्यांच्याकडे सगळे साहित्य आहे, सगळं मीन्स आहे, पण ते करून करणार काय, कारण बघायलाच कोणी येत नाही. एकदा बघायला गेल्यानंतर ते पुढच्या 2 गोष्टी आहेत ना, प्रिझर्वेशन, कन्झर्वेशन, ते आपोआप होत जाते. पहिल्या 2 गोष्टींवर खूप मोठ्या प्रमाणात फोकस होणं गरजेचं आहे. त्यामुळे मी अनेकांना सांगतो की माझ्याकडनं जेव्हा शिकता तुम्ही, तेव्हा माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही 100 लोकांना जाऊन ते थोडं तरी सांगा. जसं आपण आता पॉडकास्ट करतो, या पॉडकास्टमधनं तर अनेक लोकांपर्यंत हा विषय जाणार आहे, किंवा अवेअरनेस तरी ॲटलिस्ट एक क्युरिओसिटी तयार झाली पाहिजे की हे काय आहे नेमकं.
नक्कीच आपल्या पॉडकास्टमुळं सगळ्यांनाच मदत होईल आणि जागरूकता अजून वाढेल अशी Definitely, आशा करूया. आणि हा विषय एका एपिसोडमध्ये मर्यादित नाहीये, होण्यासारखा नाहीये. तर आपण पुन्हा एकदा वेळ भेटला नक्कीच Definitely, याच्यावरती absolutely. बोलूयात. आभार तुमचे की इथे बोलवलात आणि असा विषय लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतलात आणि ते सुद्धा आता राम मंदिराची 22 तारखेला पार्श्वभूमी पण आहे आणि त्यासाठी सगळ्यांना अभिनंदन मुळात सगळ्या समस्त हिंदू लोकांना की इतकं भव्य मंदिर 500 वर्षानंतर पुन्हा एकदा काहीतरी एक आणि देश एकत्र येऊन बांधतोय, त्यामुळे त्यासाठी सगळ्यांचे खरंच अभिनंदन करावं असं वाटतं. नक्कीच मित्रांनो, हे होते शंतनू परांजपे सर. आपल्याला मंदिराविषयी मार्गदर्शन केलं आणि हा विषय नक्कीच एका एपिसोड पुरता मर्यादित नाही आहे. तर आपण पुन्हा एकदा या विषयावर नक्कीच चर्चा करूयात. तोपर्यंत धन्यवाद.